बर का, गाव आता जवळच आलाय. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं झोपा म्हणून, पर तुम्ही रातभर जाग्याच. आता तशी आम्ही आमची मांडी तुम्हाला उशी म्हणून दिली असते बर का. आम्ही तसं तुम्हाला विचारलं बिया, पर तुमचं हो बी नाही नाही बी नाही. आम्ही रातभर विचार करीत होतो, आमच्या डोळ्याला डोळा नाही. हा म्हणलं, मामानं मुकी मुलगी गळ्यात बांधली का काय? मुकी मुलगी चालेल बर का आम्हाला. हा, पर या मुलीनं निदान सांगावं तरी की बाबा मी मुकी हाय म्हणून. आता त्यानं हसता येत. चला चला. मग माप ओलांडायचं आणि मग आत यायचं. ऐकू चोरी, नवऱ्याला चोरी, आगू ठेवली तर होईल जाती, नाही तर अहो आपण कोणी बोलून जवा जवा घाण करते. कोण आहे हो? अहो कुठले येणार राव, आमच्या गावकऱ्यांनी उगाच डोसका चढून दिलेला. पोरी चल चल. हा चला म्हणजे चला. तर मामा आपलं हे असं आहे, आपण कधी कुणाचं ऐकत नाही काय बाळू? समज नाही काय सावकार, साखर घ्या. साखर कशाची साखर? बायकोचं नाव ठेवलं तिची. नाव ठेवलं? काय नाव ठेवलं? घ्या घ्या की असतं काय बाई वाणी घ्या. वाचतोय कोण? रत्ना. सोनबाई पाया पड. बाळू, अरे ते आपण लग्नाला हजर नव्हतो. दौडला गेलतो. ते त्यांचं आहे, त्यांचं जेवण टाकायचं बघ. ते तबक घे इकडे. घ्या केवढे वजन होय. पण सावकार, मी म्हणतो हिची काय गरज होती? तुम्हाला नाही गरज, पण बायका नाही की. तुमच्यासाठी गुलाबदानी आणले. आतलं गुलाब पाणी खास काश्मीरून आणलंय. आता सुटू द्या घमघमाट. भाऊजी याला निघाली बरं का वर. उकाने घेतल्या बिगर जाऊच यायचं नाही. हा भाऊजी थांबा, आत्ता रस्ता नाही मिळायचा जायला. ए बयानो, मी काय दुसऱ्याच्या बायकोकडे चाललो का? तसं नव्हं, मग तिच्याकडे जाताय ती तुमचीच बायको असली तरी मी तिचं नाव घ्या भाऊजी. आणि नाही घेतलं तर रातभर इथं थांबावं लागेल. म्हणजे आमच्याच घरात जायला आमच्या बायकोचं नाव घेतल्या बगर आम्हाला रस्ता नाही? रस्ता हवा असेल तर नाव घ्या बघू. आता रे, आता काय करायचं बायानो? आता काय कुठलं नाव? उखाण्यातनं घ्या. हा हा, आठवलं. काळी काळी माती त्यात हिरवगार पिकल. धर्मपत्नीचा धर्म रत्न आजपासून शिकेल. हा, घेतला का नाही जोरकाच नाव? जरा सांभाळून बर का, आमची वहिनी वाईट नाजूक आहे. त्यात वरबाडून लावत्यात इस्ताऱ्या, पडत्यात पंक्ती, इस्ताऱ्या लावणार उपाशी. काय झालं? झालं काय? काय नाही, तो येडा. अबो, जागा हायसा नव? मी काय म्हणते, जागा हायसा नव?
चांगलं बोललेलं बघतायसा आणि जागा आहे का झोपलेला आहे म्हणून विचारता होय. आणि एवढ्या झोपूनच कसं आम्ही पुरं पुरं एवढ्यातच पुरं पुरं. तसं नव मग कस बोला, काय मनात काय आहे तुमच्या? राग नाही यायचा. राग? राग म्हणजे काय? कसला असतोय तो? नाही म्हणजे ते हे आपण सावकाराचं कर्ज काढलंय. हा त्याच्या हेच विचारायचं होतं वय. हा काढलं कर्ज लग्नासाठी. 20,000 पत्र अंदाज होता, पर सावकार म्हणतोय आता आकडा जाईल 25,000 पत्र म्हणून. अगं बया. हा अवा पर ते फेडायचं कवा आणि कसं? कस तुम्ही लुगडं कसं फेडता? हे काहीच्या झालं काय? तुमचं काही विचार नाही होय. कर्ज हाय किती 2 हात आहेत की फेडाया. आणि औंदा तंबाखूचं पीक 16 आणि आलंय. बघता बघता 60,000 रुपये जातील फिटून. हा तुम्हाला कसलं आलंय भ्या? भ्या नाही खरं. मग? पर म्या म्हणते एवढं ऋण काढून सण कशाला करायचं वो? सण? अगं लग्न म्हणजे काय साधा सुद्धा सण आहे वय? सण वर्षाला येत्यात आणि जात्यात. लग्न एकदाच होत. त्यात वतनदार देसाई आम्ही. आमचं लग्न धडाक्यात झालं नसतं तर आबांच्या आत्म्याला काय वाटलं असतं? हे अर्थी तुमचं म्हणणं बी बराबर आहे म्हणा. मग पर बरं का? आता तुमचा पर आणि बरं का हायच का मधी? हा मला वाटतं नमनालाच तुम्ही अर्धी रात्र घालवणार. अहो तेवढा दिवा घालवा की. दिवा तेवढा घालवा की. घालवा की. अवा पर जरा थांबा की. रत्ना तू तू इथं इथं का आलीस तू? स्वतःच्या सावलीला विचारता. नोकर सोडून गेल्यात ना वा. तुम्ही इथे एकट्यानं कष्ट करायचं, राब राब राबायचं, आणि मी तिथं वाड्यात सुखात राहायचं. या घरची लक्ष्मी कवाबी शेतात आलेली नाही, माळ्यात आलेली नाही. नसल पर लग्नात 7 पावलं चालताना मी शपथ घेतली आहे. दुःखात तुमच्या संग आणि सुखात बी तुमच्या संग. होय, पण आमची बेइज्जत झालेली चालेल का तुम्हासनी? लोक नावं ठेवतील, आमची रयात हसल आम्हाला. अहो तुमचा आई वडील शान घालतील आमच्या तोंडात, चालेल का तुम्हासनी? लोक काय बी म्हणू देत, रयात काय बी बोलू देत, मला परवा नाही त्याची. आज सावकारानं खिंडीत गाठले तुम्हासनी, मग अशा बसण्यानं फावल त्याच. आपण हे होऊ द्यायचं नाही. होय, पण तुमच्या खांद्यावर भार ठेवून मर्दुमकी नाही गाजवायची आम्हाला. तुमचा अधिकार हुंबऱ्याच्या आत, हिथं नाही. जा तुम्ही. काय लय येळ करून आलायसा? अहो समजा आवरून यायला ना ग. जनावरांनी दाना वैरण घातली, काळवडीसाठी आंबण नव्हतं म्हणून कडबा कापून भिजत घातला. हे समजा करण्यात येळ गेला. लय दमला असेला, तुम्ही झोपावायच, मी बसतो राखण करत. नग नग, तुम्ही झोपा. उद्या सकाळी उसाला पाणी घालायचं ना व तुम्हासनी.
झोपा बर बघू. बाबा झोपतो. रत्ना हं? काय काय हाताला समजा फोड आल्यात तुझ्या. अव सवय नाही तवर यायचं. एकदा सवय झाली की जाते. काय जातील कसं मऊ रेशमागत हात होतं तुझं. काय झालं का त्यांचं. हे काय पायल बी भेगा पडल्यात की. असू दे. काय असू दे. थांबा चांगला तेल लावून चोळून देतो तुमचा पाय. तुम्ही मग हवं काय होते त्याला. वा, मी तुमच्या पायाला तेल लावायचं का तुम्ही? अहो ह्यो झाला घरातला रिवाज. रानातला रिवाजी गळा असत्यात. आणा बघू पाय तुमचा मोर. नका नका. असं अहो, कसं नाही अहो, बघा. मी सांगितलेलं ऐकायचं म्हणजे ऐकायचं. त्या काय पायाला भेगा पडल्या असत्याल तर त्याला तेल लावावं म्हणजे नरम पडतो पाय. बघा कसं बरं वाटतंय. तो बघा नाही नाही हा. त्या लावताय ना वा. नको नको रत्ना कुली राहणार शिरल्यात वाटतं. कोण पाहुणे. या 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 अहो, कवा आलाय. राम 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 राम. रत्ना ये रत्ना. अगं भाऊ आल्यात तुझं. हा ओ पाहुणं तुमची भरती अंगाला आहे बघा. चला मी आलोय नसली पाणी पाजून. हा चला रे चला. हात धुते हा. दादा आई बाबा कसं आहेत र. अनाज औचित येणं केलं सा. पाळीच तशी आली मग यायला नका. ऐकून नाताड्याला पिळ पडला. काय झालं. अनाचं काय ऐकलं सा. हा काय ऐकलं. सावकाराकडून तुझी दशा कळली. बनवास कळला. राहुलं नाही म्हणून दादानं पाठवलं. सावकाराला नाही उद्योग. त्याने एकाचं 2 करून सांगितलं असेल. एकाचं 2 कसं. जे सांगितलं ते पाहतोच आहे की मी. भाऊजीसनी ऐपत नव्हती तर सांगायचं होतं आम्हाला. गेले असते 5-10 हजार रुपये पाठवून. अरे पर दादा. भाऊजीसनी सांग आमची बहीण आम्ही लगीन करून तुम्हाला दिली ती गडी माणसारखं राबवाय नाही. हा? ए येडे अगं इतो वरून काय बोलतायसा. अगं वाड्यावर घेऊन जाते नासनी. चांगलं झाक फराळाचं दे. आणि ऐकलं का दुपारच्या जेवणाला आम्ही बी येणार आहे. चांगला फरमास बेत करा. हो बंधुराज आल्यात तुमचं. काय हो भाऊजी जेवाय नाही आलो मी. असं कसं. हे घ्या पैसे. आणीक लागले तर मागून घ्या. पर एक करा यापुढे आमच्या बहिणीला चाकरीच्या गड्याकत नका राबू. दादा तू भीक मागायला आले ना तुझ्या दारात. काय समजतो तू त्यासनी. भिकारी. भिकारी नाही नाचार. वय वय नाचार. चाकरीच्या गड्यागत बायकोला राबवून घेणारा माणूस नाचार नाही तो कोण. अरे वा रे वतनदार देसाई. खबरदार. एक डाव बोललास ते बोललास. पुन्हा ही भाषा खपून घेणार नाही देसाईची सून. देशमुख घराण्याचा दिमाग दाखवायला स्वयंचा. तुझ्या अशा या राबण्यानं घराण्याचं धिंदोडं निघून आहे. आम्हाला कमी पण नाही म्हणून आलो. अरे वार तुझा थोरपणा. एकाला 2 हात दिले ते का निसे जेवाया.
आणि त्याच हाताने राबला तर ढिंडोरे निघतात. कमीपणा येतो. ठेव ते पैसे तुझ्या जवळच. असा अपमान करतेस? ठीक आहे, यापुढे तू माझी बहीण नाहीस आणि मी तुझा भाऊ नाही. बरं झालं आताच सांगितलंस. उद्या मला पोर झाला आणि मुलगा झाला तर मामा म्हणून जावळाला बी बोलवणार नाही तुला. जा, चालतो इथून. सरकार, अहो जर थांबा की. अरे तू का थांबलाय? चल लवकर. अहो पण त्यात आमचा देव आहे तो. हा माहितीये, चांदीचे. चांदी गाळल्यावर पैसे मिळते. ही कागद कशाला घेतली? तिकडे चल चल लवकर. अगं लग्न म्हणजे काय साधा सुद्धा सण आहे वय? सण वर्षाला येत्यात आणि जात्यात. लग्न एकदाच होत. त्यात वतनदार देसाई आम्ही. आमचं लग्न धडाक्यात झालं नसतं तर आबांच्या आत्म्याला काय वाटलं असतं. चला जेवाया. ध्यान कुठे आहे तुमचं? जेव्हा येत आहे ना व. जेवा ना. सरकार, मला सोडून कुठे जातो आता? नाही सरकार, मला सोडून कुठे जातो आता? कुठे जातो आता? सरकार कुठे जातो आता? रत्ना, तुझं सरकार आता सपल्यात जमा आहेत. तू माहेरी जा. तू माहेरी जावीस म्हणून तुझ्या आयुष्यातून चाललो होतो मी. असं जाता येत नाही. नाही हो नाही. हो दोघं बी 7 पावलं चाललो संग संग. आणि तेव्हापासून आज पातूर तुमच्या पायाशी राहिले चावली ग सरकार. अगं आयुष्याचाच अंधार झालाय. अंधाराला सावली. अंधार
अंधार आयुष्यभर राहिलोय. नाही नाही हो नाही. देश उजाडलाच की. आता या खोट्या आशेचा काय उपयोग? शेत गेलं, वाडा गेला, मळा गेला, समज काही गेलं. आता उरला एक इनामी जंगलाचा तुकडा. तिथं मी कसा बी राहीन. परदेसाची सून उघड्यावर राहण्यापरास माहेरच्या आधारानं राहशील तर शिल्लक राहिलेली आबरू तर वाचल. हो, उलट पक्षी मी माहेरी गेली तर या देसाई घराण्याची आबरू चव्हाट्यावर येईल. आज देवळाच्या कडेला संसार मांडला आपण. वर आभाळाचं छत होत, तुमची संगत होती. त्यानं कुठे गेली वो आबरू? मी माहेरी नाही जाणार. मी नाही जाणार, नाही जाणार, मी नाही जाणार माहेरी, मी नाही जाणार. या पण तुम्हाला जायचं असेल तर जावा, पण जाण्या अगोदर एक काम करा. एक धोंडा घ्या आणि माझ्या गळ्यात बांधा आणि द्या सोडून मला नदीत. पण सरकार मी नाही जाणार, मी नाही जाणार, मी माहेरी नाही जाणार. मी नाही जाणार. मी नाही जाणार माहेरी. मी नाही जाणार. रत्ना, ए रत्ना, काय हो सरकार? आलो आलो. गाडी बघ कसा दिसतोय मळा. डोंगराच्या कुशीत हिरवा गार. अगं ह्याला म्हणतात फड. हा ते बघा तुमच्या पायाला काय घाण लागली ती. माझ्या कुठे काय लागलंय? अहो उचला दिसत लागू नये म्हणून हा म्हटलं. तुमच्या असं होय. हा तुमचं एक काय काय असते बघा. हो एवढं वाटत असल तर मीठ मिरची घ्या आणि या फडाची दृष्ट काढून टाका. काढून टाका. तुमचं आपलं काहीतरी. काहीतरीच काय. हो दृष्ट काय तुमच्या वाणी गोऱ्या पान माणसालाच लागते होय. बोला की. असं मुक्यागत काय? हा दृष्ट काढून टाका म्हणून उत्साची. खरं सांगू, आपल्या लग्नाला 8 वर्ष झाली. पर वराती तुम्ही जशा दिसला ना तशा आज बी दिसतायसा. तुम्हाला एक आठवतं बैलगाडीतलं हो? आम्ही आपलं खुळचटावानी एकटाच बाड 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 करतोया. आम्हाला वाटलं तुम्ही मुक्या का काय. कशाला त्या जुन्या आठवणी? हा ते बी खरंच म्हणा. पर एक सांगू, झालं हे लई झाक झालं बघ. कर्ज फिटलं, डोसक्यावरचं केवढं वज गेलं. असाच ऊस आला तर 4-5 वर्षात या मळ्यात एक झकास पैकी घर बांधूया. मुलं मोठी होतील, सुना येतील. म्हातारपणी तू नुसतं बसायचंस. मी सुनासनी सांगेन, पायानं हिला नुसतं बसून खाया घाला. हिनं लई खस्ता काढल्यात, हिला जपा. हिला जरा तरी सुख लाभू द्या. बीबी असंच म्हणे. बाबानो त्यासनी आता सुख खाऊ दे. लई कष्ट केले त्यांनी.
ढोराबरोबर ढोरून राबला म्हणून येतेच दिसतात तुम्हासनी. आता त्यासनी नुसतं बसून खाऊ खाऊ घाला ना, नुसतं बसून खाऊ घाला. आणि बरं का, उद्या आपण घर बांधलं ना, तरी हे झोपडं तसंच ठेवूया. हा, कशाला हो? एकाला 3 बाळंतपणं झाली. काढू नये तसलं खडतर तेच काढलं तिथं. उद्या पोरं मोठी झाली म्हणजे त्यासनी बी एक पोत मिळेल. होय. हाव, शाळा आली बघा. वय की. हा, अरे देवा, माझ्या सोन्या. अरे लेकानो, डोसक्याचा तबला करता का माझ्या? अरे त्याच्या मारी मिनी वाजवा वाजवा बडवा साळत हे शिकू त्यात रे बाच्या डोसक्याचा तबला कराया. हा दादा, साळत जातोस ते मास्तरच्या डोसक्याला त्रास द्यायला का शिकतोस? शिकतो की. वय काय रे दादा, शिकतो का? आणि तू बी शाबास, नक्की सांगतो बॅरिस्टर होणार तुम्ही. ओ ऐकलं का? पोरं भुक्याली असतील, खायला द्या ते नासनी. खायला तयार हाय, पर आज एक विपरीत घडलं असतं. काय हो? अबो हे धाकलं पहिल्याच्या पाया पातूर पोचलं हा? होतं. देवानच वाचवलं बघा. एक विचारू तुम्हास नाही? विचारा की. अहो आपलं समजे व्यवस्थित झालं तर चांदीचं डोळं करीन असं नवस बोलले होते. नवस फेडायला जाऊया का जत्रेला? हा, अहो आपण असं करूया, मळ्याची राखण करायला कोणतरी हवंच. तवा मी घराकडं आणि शेताकडे बी लक्ष द्यायला येईल. तुम्ही पोरासनी घेऊन जाऊन या जत्राला. तुम्ही जाऊन आलात की आम्ही जाऊ. असं म्हणतो व्हय? बर, काय रे? जाऊया जाऊया, पण आता जेवाय चला. अरे त्याच्या मारी मी नेऊन तुझ्या. बर बर जाऊया. अरे पोरं चालली जत्रेला, मजा बा पोरांची. आज तुम्ही जत्रेला गेला होता म्हण. काय मागितलं काय देवीकडं? आणखीन काय मागणार? हेच. अहो समद गोकुळ नांदत इथं. हे असंच कडेपातूर जाऊ दे असं म्हणलं. बस वय आव, पर हे कमी आहे की हो? कमी कंची? पण त्या तिसऱ्याच्या पाठीवर एक कन्यारत्न झालं असतं ना, रत्नावानी, म्हणजे छात झालं असतं. ती कशाला हो? अहो तुमच्या रूपाचा कोणीतरी वारसदार पाहिजे का नको? खरंच सांगतो, तुम्ही जत्रावरनं आलात तेव्हा काय दिसत होता. 8 वर्षात आरसा बी पाहिला नाही मी. ते झाक केलं. काय अहो तुमचं रूप बघून ताडकीन तडकला असता त्यो. खरंच सांगतो, कुणाला सांगितलं लेकाल तर खरं वाटायचं नाही की तुम्ही 3 पोरांची आय आहे म्हणून. असं काय बोलता? आणि समजा दिसाचं कष्ट इसरायला लावता बघा. अहो पण तुम्ही काय मागितलं देवाला? आपलं हेच की, म्हणलं देवा ह्या 3 भावासनी एक भन दे. असं काय म्हणलं तुमचं देव? देव म्हणला म्हणजे तो देव म्हणला ही तुझी देवी तुझ्या समध्या इच्छा पुऱ्या करेल. असं म्हणलं वय तुमचा देव? अक्षी असं म्हणला आमचा देव. बराच आहे की देव. मग अहो तो देव बी आमचाच
आणि ही देवी बी आमचेच की हो. मोयो मोयो करून. राजा ललकारी अशी गे हाक दिली साध मला दे ओ राजा ललकारी अशी गे हाक दिली साध मला दे ओ राजा ललकारी अशी गे भरलेल्या मोटवानी मन भरून गेलया भरलेल्या मोटवानी मन भरून गेलया माझ्या सजनाला काढू दे हाक दिली साध मला दे ओ राजा ललकारी अशी गे हाक दिली साध मला दे ओ राजा ललकारी अशी गे सूर भेटला सुराला गान आलं तालावर सूर भेटला सुराला गान आलं तालावर उळ्या आनंदाचा माझ्या हसू तुझ्या गालावर भर जरीचा हिरवा शेला पांघरून नवा भर जरीचा हिरवा शेला पांघरून नवा शिवार हे सार खुलू दे हाक दिली सार मला दे ओ राजा ललकारी अशी गे हाक दिली सार मला दे ओ राजा ललकारी अशी गे घास देईल सुखाचा लई मायाळू ही माती घास देईल सुखाचा लई मायाळू ही माती सावली ही संग मिळू दे
हाक दिली साध मला दे. राजा ललकारी अशी दे. हाक दिली साध मला दे. ओ